हो आजी, किती वर्षाची तू? 90 आहे. 90. पाऊस लागतोय, श्रुती तर भाजी तळते कुरकुरीत. गुड मॉर्निंग. तर इकडचे सकाळचे 10:30 वाजलेत आणि आम्ही लेट उठलोय. आणि माझ्या हातात आहे रातांबी. ज्यांना कोणाला माहिती असल्याने कमेंट करा याच्यापासून काय बनतं. तर याच्यापासून कोकम बनतात. त्याचा आगळ म्हणजे कोकमाचा रस वगैरे निघतो. आणि एक ऋषिकाला त्या वहिनीनी कैऱ्या दिल्या. दाखव बाबू कैऱ्या. हा माझा भाचा आहे पार्थ. तुम्ही कुठे राहता? दिव्याला ना? हां, दिवेला. दिव्याला राहतो. बघा कैऱ्या आहेत आणि इकडे आहेत रातांबी. तर सकाळी आम्ही झोपलो होतो तेव्हा मच्छीवाला आलेला. मच्छी घेतली आहेत बांगडे. तर मम्मी चुलीवर कोळंबी करते. हा हा, मस्त मस्त ना, यम्मी. छान आहे ना. मीठ पावडर, तीच पावडर काय पाणी गोळे. पाणी मग शिजाय नको. आजी स्वस्तिक. आता याची भाजी बनेल. पिकत आला तर गोडच लागेल. नाही लागत एवढं. तिखट टाकायला लागेल खूप. झणझणीत होईल. तयार झाला. 2-3 दिवसात पिकला असता ना. बघू एक टाकला. एक दे खायला. गोडच लागतं. तर इकडे मच्छीला मसाला लावून ठेवलाय. तर फ्राय करायचे तव्यात. गरम बघा होतं. चुलीवर. तर आता आम्ही निघालोय दुर्गादेवीच्या देवळात. मम्मीला ओटी भरायची आहे. आणि इथं गरम एवढं होत आहे की मेकअप केला तरी सगळा मेकअप गेलाय. येतेस तू? चला. आणि ते सकाळपासून लाईट नाही त्यामुळं कॅमेराला चार्जिंग नाही. पूर्ण चार्जिंग उतरून गेली. काय तसंच पाहिजे. चला. हां दगडाचं घर आहे ना. दगडाघर. हो, चिऱ्याचं. चला. दगडांचं घर आहे. आपला घर दगडांचं. हो हो, सगळ्यांना आवाज देत चालली. दे अजून कोण बाकी आवाज द्यायचं. हे येडं बघ गावचं. चिपळूणचं येडं बघ. ते उडीतलं. चल थांबा, आलं तुमच्या देवळात. देवळात नाही, दुकानात. चल चल. नशीब देऊळ चालू आहे. मला बंद आहे. आमच्याकडे देवळाची चावी आहे. लवकर आण. थांबा दादा, जाऊ नकोस हा. तर दुर्गादेवीची ओटी भरते मम्मी. दरवर्षी आल्यावर मम्मी ते ओटी भरतेच. दादा जाऊ नको. हा, हिचा ते मावशीचा पोरगा तो ओळखतो ना. लहानपणी आम्ही खेळायचो. किरण भेटलेला त्याला. किरण त्या साईडला दिलाय रोडला जातो ना कामासाठी. मग इथे पायावर ठेव. पायाच्या इथे ठेव. तिथे तिथे. अलता लावते ना.
परत दर्शन घेतलं, ओटी वगैरे भरली आणि आता इथून निघतोय कारण का खूप गरम होतं आहे. हे बघा पुन्हा आंघोळच झाली माझी. आणि आता इथून जातो त्या गोंधळवाल्यांच्या दुकानात म्हणजे थंडा वगैरे घ्यायला खाऊ. चल चल सगळं खाली खाली दिसते हो. काय आहे की नाही कायच आहे. मग असं काय आहे? बिस्किट वगैरे खारी बिरी बटर बिस्किट आहे, मारे आणि गुड्डे आहे. गुड्डे किती वाढलेत? 20 वाला. मम्मी घ्यायचेत ना? हो जर खाली जायला नाही भेटलं तर? खाली जा म्हातारी. हो आजी किती वर्षाची तू? अगं 90 आहे. 90 आहे. बघा कशी काम करते 90 वर्षाची असून. एवढा फणस सोलला ना तर पंजीला त्रास द्यायला आले. नाही कोयती नाही का बाय दांड काय. थोरली गेला होता. थोरली होती इथं बाहेर. हाक मारला. होय. सावित्री भेटली, थोरली भेटली, इंदिरा भेटली, सुनीता भेटली. फणसाची भाजी खाऊन बघ सोनू मस्त लागते. तू चालवतो कशाला? का? ये बा. तर आम्ही यायच्या आधी 2-3 दिवस आधी वादळी वारं होतं त्यामुळे लाईट गेली होती आणि सकाळपासून सुद्धा लाईट गेली होती. मी चार्ज केलं त्यानंतर आता शूट करते आणि इकडे बघितलं तर संगमेश्वरला पाऊस येतोय. कुठे जाणार शूट करायला काय बघा बघा काळोख आहे. इकडे पाऊस लागतो आणि मम्मी सुकत घातलेले कपडे काढते. बघा काळोख मस्त मातीचा सुगंध सुटला बघा. मोठा आला ना पाऊस. पाऊस आला रे आला पाऊस. आजी कसं वाटतं तुला पाऊस आला तर? कसं वाटतंय? घरात तरी माझ्या मामाचं छोटंसं घर. इकडे बाबांचा फोटो आहे, इथे मामाचा फोटो आहे. लहान असताना खूप यायची ना आता यायला मिळत नाही. दुसरी रूम आहे आणि इकडे किचन आहे बॅक साईडला आणि बाहेर टॉयलेट. चहा आहे का विचारते. मस्त ना पाऊस आल्यावर. पांढऱ्याला सुबी पाण्याला सांगितलं असतं मस्त. बॅक साईड आहे. पावसात काय खायचं? हा लॉलीपॉप. इथे मामा नाही आला अजून. लॉलीपॉप मामीचा मूड झाला भजी करायचा. सांगा श्रुती भजी करताना. बाहेर पाऊस लागतोय. श्रुती तर भजी तळते कुरकुरीत भजी. भजी मिठान. तुला अगं मीठ खाऊ नको मम्मी सारखं. पुढे मीठ इकडे. पहिले आमची किती भांडणं आजोबांबरोबर. तुम्ही ह्यालाच देता हो त्यालाच देता हो. आजी इथं चुलीवर पाणी तापवते. पप्पांची आठवण येते. कितीशी आठवण काढलीस आल्यापासून? 5 वेळा. घोटाळी एकदा पण म्हणजे मुंबईला जायचंच नाही. राशील इथे शाळेत जाशील. हां कसं केलंस बघू. नाही श्रुतीने भजी केली एकदम हॉटेलसारखी दिसते. चल हॉटेल खूप आहे.